जरा विचार करा. आजपासून हजारो वर्षांपूर्वी जगात 3 महान संस्कृती नांदत होत्या. सिंधू खोरे, इजिप्त आणि सुमेर. एकमेकांपासून हजारो किलोमीटर दूर. तरीही जवळजवळ एकाच वेळी ह्या तिन्ही संस्कृती एका मोठ्या, रहस्यमय संकटात सापडल्या. मग प्रश्न हा आहे की ह्या तिघांच्या नशिबाला एकत्र बांधणारी गोष्ट नेमकी कोणती होती? तर आज आपण याच ऐतिहासिक रहस्याचा उलगडा करणार आहोत. ही एक प्रकारची गुप्तहेर कथाच आहे, जिथे पुरावे आपल्याला हजारो वर्ष मागे घेऊन जाणार आहेत. चला तर मग या मोठ्या रहस्याच्या मुळाशी जाऊया. आता हे बघा, साधारणपणे 2600 ईसापूर्व या तिन्ही संस्कृती त्यांच्या शिखरावर होत्या. पण 2200 ईसापूर्वच्या आसपास काहीतरी घडायला सुरुवात झाली आणि पुढच्या 200-300 वर्षात इजिप्तचं जुनं साम्राज्य संपलं, सुमेरमधील अक्कडेन साम्राज्याचं पतन झालं आणि हडप्पा संस्कृती विखुरली गेली. हे सगळं एकाच वेळी होणं हा निव्वळ योगायोग असू शकतो का, की यामागे काहीतरी मोठं जागतिक कारण दडलं होतं? आणि इथेच या कथेतील मुख्य संशयित समोर येतो. वैज्ञानिक या घटनेला म्हणतात द 4.2 किलो इयर इव्हेंट. तर ही 4.2 हजार वर्षांपूर्वीची घटना म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक महाभयंकर दुष्काळ होता. म्हणजे हा काही 10-20 वर्षांचा दुष्काळ नव्हता. आपण बोलतोय एक अशा दुष्काळाबद्दल जो अनेक शतकं चालला आणि त्याने संपूर्ण ग्रहाचं हवामानच बदलून टाकलं. ह्याचा परिणाम किती मोठा होता ह्याचा विचार करा. या दुष्काळानं फक्त एका भागाला नाही, तर हिवाळी आणि उन्हाळी दोन्ही मॉन्सून प्रणालींना फटका दिला. याचा सरळ अर्थ असा होता की ज्या नद्या आणि पावसावर ह्या महान संस्कृती अवलंबून होत्या, ते पाण्याचे स्रोतच आटून गेले. आणि हे संकट एकाच फटक्यात आलेलं नाही. ते आलं 4 मोठ्या लाटांमध्ये. प्रत्येक लाट अनेक दशकं टिकली. म्हणजे विचार करा, एका पिढीनंतर दुसरी पिढी फक्त दुष्काळच बघत होती. एवढ्या प्रदीर्घ काळ चाललेल्या ताणामुळे मोठमोठी साम्राज्य अक्षरशः डळमळीत झाली. ठीक आहे, तर आता पुरावे बघायला सुरुवात करूया. आपली पहिली केस फाईल आहे इजिप्त आणि सुमेरची, कारण इथून आपल्याला ठोस लिखित आणि पुरातत्वीय पुरावे मिळतात. आणि गंमत म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला जवळपास सारखीच कहाणी सापडते. इजिप्तमध्ये आपल्याला राजाच्या दूतांचे अहवाल सापडतात, तर सुमेरमध्ये मातीच्या पाट्यांवर दुष्काळाबद्दल लिहिलेलं आढळतं. आणि दोन्ही ठिकाणी पुरातत्वीय पुरावे हे साम्राज्याच्या अंताकडेच बोट दाखवतात. इजिप्तमधनं आपल्याला हा एक थेट पुरावा मिळतो. एका राजदूताने लिहिलेलं एक वाक्य, नाईल नदी पूर्णपणे कोरडी पडत आहे, पाऊस नाही आणि खायला अन्न नाही. ज्या नाईल नदीवर अख्खं इजिप्त उभं होतं, तीच कोरडी पडत होती. या एका वाक्यातून त्यावेळची भीषणता लक्षात येते. आणि त्याच काळात हजारो किलोमीटर दूर सुमेरमध्ये काय लिहिलं जात होतं? त्यांच्या मातीच्या पाट्यांवर लिहिलंय की देव नाराज झाले आणि अचानक पाऊस पडायचा थांबला. आता बघा, भाषा जरी पौराणिक असली तरी मूळ घटना तीच आहे. पाऊस थांबला होता. आता आपण येऊया आपल्या तिसऱ्या केस फाईलकडे, सिंधू खोऱ्याकडे. आणि इथे कहाणी थोडीशी वेगळी आहे. इथे साम्राज्याचा विध्वंसक अंत नाही, तर काहीतरी वेगळंच घडलं जे त्यांच्या लवचिकतेचं प्रतीक आहे. हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सिंधू संस्कृतीचा ऱ्हास नाही, तर विखुरणे झालं. ऱ्हास म्हणजे सगळं काही संपून जाणं, पण विखुरणे म्हणजे काय? तर लोक संपले नाहीत, फक्त त्यांनी जागा बदलली. ते नवीन ठिकाणी स्थायिक झाले आणि सोबत आपली संस्कृती आणि ज्ञान घेऊन गेले. तर मग नक्की झालं काय? झालं असं की सरस्वती नदी, जी या संस्कृतीची जीवनरेखा होती, ती कोरडी पडू लागली. त्यामुळे लोकांनी आपली मोठी शहरं सोडली आणि पूर्वेकडे गंगेच्या खोऱ्यात स्थलांतर केलं, जिथे पाणी उपलब्ध होतं. आणि गंमत म्हणजे या घटनेचे धागेदोरे आजपर्यंत पोहोचतात. आज गंगेच्या काठी जी दाट लोकवस्ती दिसते, तिची मुळं याच हजारो वर्षांपूर्वीच्या स्थलांतरात आहेत. 500 वर्ष, तब्बल 5 शतकं. विचार करा, सलग इतकी वर्ष दुष्काळाचा सामना करणं म्हणजे काय असेल. तिथल्या पिढ्यानपिढ्यांनी हे संकट सोसलं. पण ह्या लोकांनी हार मानली नाही. राखी गढीसारख्या ठिकाणी आपल्याला एक प्रचंड मोठा जलाशय सापडलाय, जो त्यांनी दुष्काळाच्या काळात पाणी साठवण्यासाठी बांधला होता. हे त्यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीचं आणि त्यांच्या इंजिनिअरिंगचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि या पुरातत्वीय पुराव्यांना दुजोरा मिळतो तो आपल्या प्राचीन ग्रंथांमधून. अथर्ववेदामध्ये दुष्काळाचं अगदी असंच वर्णन आहे.
पृथ्वीला तळे जात आहेत, पृथ्वी दुभंगते आहे, खायला अन्न नाही. हे शब्द थेट त्या काळातली परिस्थिती डोळ्यासमोर उभी करतात. तर इजिप्तमधील कोरडी नाईल, सुमेरमधील थांबलेला पाऊस आणि सिंधू खोऱ्यातील लोकांचे स्थलांतर या तिन्ही कहाण्यांना जोडणारा एकच धागा आहे, एक जागतिक हवामान संकट. मग या सगळ्यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो आणि यातून शिकण्यासारखं काय आहे? यावर आता संशोधक काय म्हणतात ते ऐकूया. प्रमुख संशोधक हिरेन सोळंकी यांच्या मते हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास कोणत्याही एका विनाशकारी घटनेमुळे झाला नाही, तर तो शतकानुशतके चाललेल्या दुष्काळामुळे झाला. म्हणजे हा एक दिवसाचा धक्का नव्हता, तर हा शतकानुशतके चाललेला एक प्रदीर्घ संघर्ष होता. आणि ही काहीतरी इतिहासातली गोष्ट आहे असं वाटत असेल तर थांबा. वॉशिंग्टन पोस्टसारख्या प्रकाशनांनी या प्राचीन घटनेची तुलना आजच्या हवामान बदलामुळे होणाऱ्या समस्यांशी केली आहे. हे दाखवून देतं की ही फक्त इतिहासाची गोष्ट नाहीये, हा आपल्या वर्तमानाचा आणि कदाचित भविष्याचाही आरसा आहे. आणि म्हणूनच शेवटी हा प्रश्न उरतोच. 4200 वर्षानंतर ही प्राचीन कहाणी आपल्या जगाला संकटात टिकून राहण्याबद्दल, परिस्थितीशी जुळवून घेण्याबद्दल आणि बदलत्या हवामानाला तोंड देण्याबद्दल नेमकं काय शिकवते? खरंच यातून आपण काय शिकणार आहोत? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.